आम्ही सारे खवय्ये. रेसिपी काय आहे? हांडी चिकन, वराडी हांडी चिकन. वराडी हांडी चिकन. ओके, पण एक गोष्ट लक्षात आली काय, वराडी म्हणजे नागपूरची भाषा सुद्धा असते ना, त्याचा लहजा थोडासा वेगळा आहे ना. म्हणजे आपल्या नेहमीच्या भाषेत म्हणजे मुंबई, पुणे, कोल्हापूर काय करायला रे, काय करायला आहे असं कोल्हापूर साईडला आहे. पण वराडी नागपूरला कसं आहे, थोडं हिंदी टच आहे आणि एक असं हेल निघतो, उभं राहिलोय, उभं करून राहिलोय, असं अशी पद्धत आहे. ओके, आपण आता बघतोय वराडी हांडी चिकन. ओके, साहित्य सांगतो का काय? चिकन आहे धुतलेलं, कांदा, अद्रक लसणाची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, खडा मसाला, मीठ, ही हरभऱ्याची डाळ आहे, तांदूळ आहे, खोबरं आहे आणि मोहरी आहे, हे जिरेपूड आहे, हळद आहे, धनेपूड आणि तिखट आहे. आणि हे काय काय मॅरिनेशन वगैरे नाही, बस जस्ट धुवून ठेवलं, फक्त स्वच्छ करून आणलं. हे तांदूळ एवढेच काय म्हणजे अक्षता असल्यासारखं वाटतं, लग्नात उभे नाही, ते आपल्याला भाजून ना मसाला बनवायचा, त्याने थिकनेस, रस्स्याचा थिकनेस वाढतो त्याने. ओके, साहित्य. आणि मला बरं झालं, ह्या चटणीत काय काय घातले? त्याच्यात हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक. बस. काय करायचं पुढे मला सांगा? आता आपल्याला मसाला भाजायला घ्यायचा. काय करायचं? पहिले चणा डाळ घालू. हो हो, पूर्ण झालं. तांदूळ हे थोडं ब्राऊन झालं की मग खोबरं अर्ध. आता कांदा पण चांगला भाजून घ्यायचा. हे जरा वेगळ्या पद्धत आहे, म्हणजे नॉर्मली आपण कांदा आधी टाकतो जनरली, है ना. ही फार जुनी पद्धत आहे, पण तशी आमच्या म्हणजे मी लहान होती तेव्हापासून करतात आमच्या घरी. तर कांदा नंतर टाकतात. पहिले खसखस हे वगैरे राहत नव्हतं ना घरी, खसखस टाकतो जनरली आपण मसाल्यांमध्ये. आता हे आपल्याला त्याच्यात खडा मसाला टाकायचा आहे. असंच टाकायचं? हो, मला आपल्याला मिक्सर मधनं काढायचं आहे ना. ओके, तर हा मसाला मिक्सर मधनं काढून घ्यायचा, भाजून घ्यायला. हे बंद करू मी आता गॅस. हो, गॅसचं काम झालं ना. हे चटणी हे काही टाकायचं नाही ना? नाही, ते नंतर आपल्याला फोडणीत घालायचं. ओके, मग आपल्याला हे आता मिक्सर मधून काढायचं आहे. हो, आता आम्ही हे मिक्सर मधून काढतो. चला, मिक्सर मिक्सर मिक्सर. ओके, चला, मिक्सर मधून काढला आम्ही. चल, आता हे मिक्सर मधून आपण काढलेलं आहे. आता काय करायचं सांगा? आता आपण याच्यात फोडणी देऊ. ओके, हे भांड असं काय वेगळंच? हे मातीचं भांड आहे. हा, ऍक्च्युअली वराडी म्हणजे खेड्यांमध्ये वगैरे पहिले हेच वापरायचे ना, मातीचे भांडेच वापरायचे. बरोबर. त्याच्यावर चिकन छान लागतं अगदी. आम्ही शेतात जेव्हा जातो तेव्हा आम्ही हांडी म्हणजे अशा हांडीमध्येच चिकन. तुमचं शेत आहे? हो, आमचं शेत आहे, कळमेश्वर जवळ आहे. हो, तिथे काय चालतं मग? काय चालतं म्हणजे पीक कुठलं चालतं? संत्र आहेत, संत्र्याचा बगीचा आहेच, परत ज्वारी होते, गहू होतो, कापूस होतो, अरे बर, चना होतो, क्या बात, तूर होते. हा नशिबाचा भाग आहे. म्हणजे बाग असणं नशिबाचा भाग आहे. आता आपण मग अजून तुमच्या शेतावर तुम्ही याच पद्धतीने जेवण बनवता? मित्रमंडळी, मग सुट्टी आली की मित्रमंडळी सगळेजण जाऊन आम्ही. ठीक आहे, नागपूरला आल्यानंतर मला जायला पाहिजे. बिलकुल. ओके, आता काय करायचं मला सांगा? आपल्याला आता मोहरी टाकायची. आपण याच्यात तेल घातलंय बरं का. अद्रक लसणाची पेस्ट सगळीच लागेल. मसाला पण. कुठला मसाला? हा आपण वाटलेला. हे आता छान खरपूस भाजून घ्यायचं. पण खरंच फरक पडतो का चवीमध्ये? मातीचं म्हणजे चुलीवर केलं तर अजून टेस्टी लागतं ते. म्हणजे कसं चूल अगदी आग खूप हे असते, लाकडं बिकडं, त्याच्यामुळे ते खदखद अगदी शिजतं ते. आता आपण याच्यात मसाले टाकूया. काय साहजिक आहे, तुम्हाला एवढं असं दिसणं जरा अवघड आहे. थोडंसं दिसत असावं, आम्ही आत काय करतोय ते दिसायला पाहिजे ना. आता काय काय टाकायचं मला सांगा? हळद, तिखट,
थोडं जास्तच टाका. धने जिरे पूड, ही जास्त टाका. जास्त. धने पूड जास्त टाकावी. आणि आता चिकन टाकायचं. मीठ सगळं शेवटी ना हो, ते तुमच्या हाताने टाका, कारण ते कुठे टाकायचं कसं टाकायचं माहित नाही. अच्छा, डायरेक्ट टाकायचं. हा हा. मला वाटलं काही पेरायचं पाणी आहे. नाही नाही, पाणी सोडायचं आहे ना मग आपल्याला शिजायसाठी. मला वाटलं ते मसाल्याच्या वर खाली वर काही करून टाकायचं काय. नाही नाही, पाणी लागेल आता. मीठ कधी टाकायचं ते सांगा मला. हा, पाणी टाकलं की मग टाकू आपण. अजून लागेल पाणी. आणि खोबरं भाजलं ना आपण मगाशीच. मीठ घालू. हो, आता मीठ घालायचं. आणि हे अर्धा तास मोठ्या असं रट 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 व्हायला पाहिजे. बिलकुल इतकं छान लागतं ते. विचारानेच माझ्या तोंडाला पाणी सुटले. कोथिंबीर घालायची आणि सर्व करताना कोथिंबीर का आताच घालायची. आताही टाकायची थोडी शिजताना, म्हणजे चव छान येते. ह्याच्यावर झाकण वगैरे काय नाही घालायचं? नाही, झाकण नकोय. ते खद खद असं फक्त असं बघत बसायचं अर्धा तास. कधी होते तुम्ही नका हो बघत बसू. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मी आहे ना इथं बघायला. वऱ्हाडी हंडी चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकनचे तुकडे, उभा चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, लवंग, दालचिनी, हरभरा डाळ, चणा डाळ, तांदूळ, सुकं खोबरं, मोहरी, हळद, जिरेपूड, तिखट आणि धणेपूड. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चणा डाळ आणि तांदूळ परतून घ्यावेत. त्यामध्ये सुकं खोबरं, मोठी वेलची, उभा चिरलेला कांदा, दालचिनी आणि तमालपत्र परतून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, आलं लसूण पेस्ट, वाटलेला मसाला, हळद, तिखट आणि धणेपूड घालून मसाला परतून घ्यावा आणि त्यामध्ये चिकनचे तुकडे, मीठ, पाणी आणि कोथिंबीर घालून चिकन शिजवून घ्यावं. आम्ही